जोक्स, विनोद, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गनू, ही सुंदर स्त्री तुझ्या मांडीवर बसल्यामुळे तुझं हाड मोडलं. कसं शक्य आहे हे? मनू, अरे, ती माझ्यावर मांडीवर बसली तेव्हा माझ्या बायकोनं बघितलं. सूरज, माझ्या बायकोची वाचा काल एकाएकी गेली. नीरज, खरेच? मी आज माझ्या बायकोला तुझ्या बायकोच्या भेटीसाठी पाठवतो. सूरज, का? नीरज, संसर्गजन्य रोग असेल तर माझी देखील रोज रोज टोमणे ऐकण्याची कटकटीतून सुटका होईल. रमेश, नावेला भूक पडलं आहे, पाणी येत आहे, मी काय करू? नरेश, घाबरू नकोस, आणखी एक भोग पाड, पाणी वाहून जाईल. बंड्या, तू जेलमध्ये कसा आलास? गण्या, दोरी चोरण्याच्या आरोपात. बंड्या, असं होऊ शकत नाही. गण्या, त्या दोरीमागे एक म्हैस बांधलेली होती. रम्या, तुझे समोरचे 2 दात कसे काय पडले? मन्या, जास्त हसल्याने. रम्या, हसल्याने काय कुणाचे दात पडतात? मन्या, मोहल्ल्यातल्या पैलवान पाय घसरून चिखलात पडला आणि त्यावेळेस मी त्यास पाहून जोरजोरात हसू लागलो. मनोज, व्यवसाय उभा करण्यासाठी मी 2 लाख रुपये गुंतवले आहेत, परंतु यार मला यात सुरुवातीपासून तोटाच सहन करावा लागत आहे. नीरज, यार सूरज, असे काय झाले? मनोज, अरे यार, पंजाबमध्ये हेअर कटिंगचं दुकान टाकलं मी. सूरज, कादंबरी लिहिणं खरोखर सोपं काम नव्हे. कधी कधी एक कादंबरी लिहिण्यास 1 वर्षाचा काळ लागतो. नीरज, तू उगीच एवढं श्रम घेतोस. अवघ्या 15 रुपयात बाजारात तयार कादंबरी मिळते. आरतीमध्ये हजर न राहता भेटलेला प्रसाद आणि गरबा खेळताना पटलेले आयटम कधी सोडू नका. सूरज, अरे, तुझं हरवलेलं चेकबुक कुणाला सापडलं तर तो तुझी सही करून तुझं नुकसान करू शकतो. नीरज, मी काय कमी हुशार नाही. मी सर्व कोऱ्या चेकवर आधीच सह्या करून ठेवल्यात. कुठे करेल तो माझी सही? सूरज, मालक, घर फार गळतंय हो, फक्त 15 दिवस थांबा. म्हणजे 15 दिवसांनी तुम्ही काय सुरू करणार? छे छे, 15 दिवसांनी पावसाळा संपणार. बंड्या मित्राच्या पार्टीमध्ये ड्रिंक घेत उभा होता. एवढ्यात त्याचं लक्ष एका सुंदर मुलीकडं गेलं. बंड्या, तू माझ्याबरोबर डान्स करशील का? मुलगी तुच्छतेने, मैं बच्चों के साथ डान्स नहीं करती. बंड्या, ओ, माफ करा हां, मला माहीत नव्हतं तू प्रेग्नंट आहेस म्हणून. राम आणि लखन चोरांनी एका बँकेत दरोडा घातला. राम, अरे, एवढे पैसे आपण मोजणार कसे? लखन, अरे वेड्या, मोजायचे कशाला, उद्याचा पेपर वाचायचा. सूरज, नीरज, हल्ली तू फार झोपतोयस. नीरज, हो. सूरज, काय झालं? तब्येत ठीक आहे ना? नीरज, हो. मागच्या रविवारी मी भाषणाला गेलो होतो ना, ते म्हणाले स्वप्न बघा तरच मोठे व्हाल, म्हणून मी झोपतोय. झोपलं तरच स्वप्न पडतील ना. सोहन, आठवडाभर माझी बायको खूप बिझी असते. मोहन, कशात बिझी असते ती? सोहन, सोमवार ते शुक्रवार एकता कपूरच्या सिरियल बघण्यात आणि शनिवार रविवार माझ्या चुका काढण्यात. सूरज, नीरज, अरे, या बटाटे वड्यात बटाटे तर दिसतच नाहीत. नीरज, अरे सूरज, नावावर नको जाऊस. तू कधी काश्मीरी पुलावात काश्मीर पाहिलं आहेस का? मोना, तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना? मग पत्र
का पाठवलंस? सोना आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती, प्लीज ट्राय लेटर. बंटी, काय रे? तुझी बायको काल तुला झाडूने का मारत होती? बाळू, अरे काही नाही. मी काठी लपवून ठेवली होती ना म्हणून. शेतकरी जनावरांच्या डॉक्टरला, डॉक्टर साहेब, माझी गाय वाळलेल्या चाऱ्याला तोंड लावत नाही. तिला ओला चारा लागतो. पण सध्या ओला चारा मिळत नाही म्हणून ती खराब झाली हो. मी काय करू? डॉक्टर, सोपे आहे. तिच्या डोळ्याला हिरवा चष्मा लावा. शीला, मी काल माझ्या नवऱ्याला सिनेमा हॉलमध्ये एका मुलीबरोबर पाहिलं. टीना, मग तू त्याला पकडलंस का? शीला, कसं पकडणार मी? मी पण मित्रासोबत सिनेमाला गेले होते ना. शिपाई, गोट्या, तू सांगू शकतोस का? ही गाय आणि तिचे वासरू कोणाच्या मालकीचे आहे? गोट्या, गायीबद्दल तर ठाऊक नाही, पण या वासराबद्दल मी नक्कीच सांगू शकतो. शिपाई, कोणाचे आहे? गोट्या, याच गायीचे आहे ते. शिक्षिका, मुलांनो, कोणी एखाद्या कागदाकडे बघून भविष्य सांगू शकते का? बाळू, हो शिक्षिका. कोण? बाळू, माझी आई. कसं काय? बाळू, माझ्या गुणपत्रिकेकडे बघून आई सांगू शकते बाबा घरी आल्यावर काय होणार. शिक्षिका विद्यार्थ्यास, असा कोणता प्राणी आहे जो सर्वाधिक अंडी देतो? विद्यार्थी, मॅडम, आमचे गणिताचे सर. काल मला गणिताच्या पेपरात त्यांनी सर्वच पानांवर अंडी दिली. शिक्षकाने विचारलं, बहुतांश दक्षिण भारतीय लोक काळे-सावळे का असतात? नन्या उत्तरला, कारण ते लोक सनस्क्रीन, लोशन न लावता सारखे सन टीव्ही, सूर्यास्त टीव्ही, उदय टीव्ही पाहतात म्हणून. शिक्षक, मुलांनो, आपल्या वह्या काढा आणि मी अब्जाधीश झालो तर या विषयावर निबंध लिहा. मुले लिहायला लागतात पण बाळू तसाच बसतो. शिक्षक, काय झाले बाळू? बाळू, नाही सर, मी सहाय्यकाची वाट बघतो आहे. शिक्षक, मुलांनो, देवाची करणी आणि नारळात पाणी सारखीच एखादी आधुनिक म्हण सांगा पाहू. विद्यार्थी, भैयाची करणी आणि दुधात पाणी.